विशाल अग्रवालच्या फर्ममध्ये IAS अधिकाऱ्यांची गुंतवणूक, लोकशाही मराठीकडे विशालच्या संदर्भात धक्कादायक माहिती। विक्रोळीच्या कंदमवार नगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, कंदमवार नगरच्या बिल्डिंग क्रमांक 40 मधील दुर्घटना, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती। महाराष्ट्रामध्ये मोठा अॅम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस, आधी कंत्राट आणि मग कंत्राटदार कंपनीची स्थापना, माहितीच्या अधिकारातून अॅम्ब्युलन्स घोटाळा उघडकीस। आमदार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात शंभूराज देसाई दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा, उत्पादन शुल्क खात्यात आंदोलन केल्याप्रकरणी बदनामी केल्याचा दावा। परदेशी कशाला जायचं गड्या, आपला गावच बरा, मुख्यमंत्री शिंदे यांनी दरे गावातला व्हिडिओ केला ट्विट, परदेशी सुट्टीसाठी गेलेल्या राजकीय नेत्यांना शिंदेंचा टोला। अग्रवालच्या महाबळेश्वरच्या हॉटेलमधील बार सील, पारशी जिमखान्याच्या जागेवर बेकायदा बार, लोकशाही मराठीच्या बातमीनंतर बारवर झाली कारवाई। पुण्यातील रक्तनमुने फेरफार प्रकरणातल्या आरोपींना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीत, तावरे, घटकांबळे, हरनोळ करून आणखीन स्फोटक माहिती मिळण्याची पोलिसांना शक्यता। माफी मागून होणार नाही, त्यांना अद्दल घडवण्याची गरज, फक्त विरोधक आहेत म्हणून आव्हाडांना विरोध नको, जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनावरून राष्ट्रवादीमध्येच मतभेद। भाजपचा आव्हाडांच्या विरोधात राज्यभरात आंदोलन, जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचा एल्गार, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह पुण्यात देखील आंदोलन। सुपारी घेऊन काम करतात अशी अंजली दमानियांची प्रतिमा, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकर यांचा दमानिया यांच्यावर आरोप। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्याचा प्रचार संपला, शेवटच्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात मतदान। मध्य रेल्वेवर मध्यरात्रीपासून जम्बो ब्लॉक, CSMT आणि ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी ब्लॉक, तर तब्बल 930 लोकलच्या फेऱ्या रद्द होणार, प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता। पुण्यामध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा, मेळाव्याला अजित पवार करणार मार्गदर्शन, तर विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी। राज्यसेवा पूर्वपरीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला होणार, कुणबी नोंदींचा लाभ घेता यावा म्हणून परीक्षा पुढे ढकलली, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा निर्णय। सराफांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीचा नाशिकमध्ये धुमाकूळ, एकाच दिवशी बंटी बबलीने 2 सराफांना घातला गंडा, ऑनलाईन पेमेंटचा फसवा मेसेज दाखवत सराफांना लुटला। सोलापूरच्या पाणी प्रश्नावर भाजप आक्रमक, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना गढूळ पाण्याची बाटली भेट, सोलापूर शहरात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा भाजपचा आरोप। बारामतीमध्ये भाजपचा आव्हाडांच्या विरोधात आंदोलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक, आव्हाडांवर कडक कारवाईची मागणी। जालन्यात आव्हाडांच्या विरोधात भाजपचं आंदोलन, डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन, आव्हाडांवर कडक कारवाईची मागणी। नाशिकमध्ये आव्हाडांच्या विरोधात निषेध, आव्हाडांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक, आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा। अयोध्या पोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल, फेसबुकवर खोटी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी हिंगोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। केजरीवालांच्या जामीन याचिकेवर 1 जूनला सुनावणी, राऊज रेव्हेन्यू कोर्टात सुनावणी पार पडणार, जामीन याचिकेवर न्यायालयानं ईडीला पाठवली नोटीस। सांगली जिल्हा बँकेच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक, 6 शाखांमध्ये तब्बल 2,43,00,000 अपहार, रघुनाथदादा बँकेत येण्यापूर्वीच बँकेचे अधिकारी मात्र गायब। साताऱ्यामध्ये भाजपचा आव्हाडांच्या विरोधात आंदोलन, डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन, आव्हाडांवर कडक कारवाई करण्याची मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आंदोलन, राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन, हिंजवडी IT पार्कमधील 37 कंपन्या परराज्यात गेल्यानं युवक काँग्रेस आक्रमक। पैठणमध्ये भाजपचा आव्हाडांच्या विरोधात आंदोलन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन, तर आव्हाडांवर कडक कारवाई करण्याची मागणी। राहुल गांधींना पुणे कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश, 19 ऑगस्ट रोजी कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश, स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी हजर राहण्याचे आदेश।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.